नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आज मी ज्याला भेटणार आहे त्याला हिरो व्हायचंय। हिरो काय करतात? व्यायाम। म्हणून हा सुद्धा करतो व्यायाम। पण तो शाळेत जातो पण तिथे जाऊन काय करतो? व्यायाम। का? तर त्याला हिरो बनायचंय। म्हणजे त्याला एक मिनिट हे सगळं ज्याला करायचंय आपण त्याला भेटूया। हिरो ऋग्वेद। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा। कसं मरायचं कसं जगायचं मीच आहे तो गणपती पेडणेकर म्हणजेच नटसम्राट। अरे बाप रे, तू नटसम्राट आहेस? पण मला तर युनिटने सांगितलं की तू ऋग्वेद आहेस। मग कोण आहेस तू? नटसम्राट। नटसम्राट, ऑसम। तुला मोठं होऊन कोण व्हायचंय मला सांग? ऋग्वेद हिरो। सो क्यूट। आणि कुठला हिरो व्हायचंय तुला? विराट कोहलीचा हिरो। विराट कोहलीचा हिरो। ओ माय गॉड, म्हणजे जनरल क्रिकेटर व्हायचं असतं हे माहिती होतं मला, पण क्रिकेटरचा हिरो व्हायचं होतं हे मला आत्ताच कळलं। म्हणजे तुला ऍक्टिंग आवडते का खूप? हो। कुठच्या ऍक्टरला बघून असं ठरवलंस की मला हिरो व्हायचंय? काशीकर घाणेकर। काशीकर घाणेकर ह्याला खूप आवडतात। वाव। आणि तुला असे खूप डायलॉग्स वगैरे म्हणता येतात? म्हणून दाखव ना मला। कोणते? कुठले पण तुला पाहिजेत ते। एकदम कडक। ओहो, सही आहे। आणि नटसम्राट तू आता म्हणालास तर त्याचा मोनोलॉग माहितीये का तुला? कसं मरायचं कसं जगायचं मीच आहे तो गणपती पेडणेकर म्हणजेच नटसम्राट। वाह, क्या बात आहे। काय आवाज मस्त आहे रे तुझा। अजून कुठले कुठले डायलॉग येतात? समज मी तुझ्याकडे रोखून बघितलं हा तर तू काय म्हणशील? निघून जा। निघून नको। थांब मला अजून एपिसोड करायचा आहे। निघून जा नको। मी तुला आता ऑर्डर देते। ओके, साऊंड कॅमेरा रोल ऍक्शन। बघतेस काय रागाने शट्टू मारलाय वागाने। अरे क्या बात है, काय व्हेरिएशन आहे। मगाशी एक आवेश होता, आता ह्यामध्ये एक राग होता। वा वा वा, म्हणजे तुला वेगवेगळे एक्सप्रेशन्स कळतात। चल आता आपण एक गंमत करूया। हा, मी तुला एक वाक्य देईन, ते तू मला हसत हसत, मग रडत रडत, मग चिडलेला, मग घाबरलेला, आश्चर्यचकित, असं वेगवेगळ्या एक्सप्रेशन मध्ये ते वाक्य म्हणून दाखवायचं। सॉलिड एक्सपेरिमेंट आहे हा आमच्या दोघांचा। मी अभ्यास केला की मी अभ्यास नाही केला, कुठलं वाक्य घेऊया? नाही केला। जे मनात असतं ते ओठावर येतच। आवडत नाही ना अभ्यास? मला पण नाही, अभ्यास करायला पाहिजे। करणार? प्रॉमिस? प्रॉमिस। तर आता तुझं वाक्य आहे मी अभ्यास नाही केला। हे पहिल्यांदा हसत हसत म्हणून दाखव। मी अभ्यास नाही केला। हा, आता रडत रडत। मी अभ्यास नाही केला। आता रागून। मी अभ्यास नाही केला। अरे बापरे, आता घाबरून। मी अभ्यास नाही केला। आता आश्चर्यचकित होऊन। हा, मी अभ्यास नाही केला। किती मस्त केलंस तू। जोरदार टाळ्या याच्यासाठी। ये ऋग्वेद, अमेझिंग होतास तू, अमेझिंग। कसलं इम्प्रोवाइज केलंयस तू। धमाल आहे। वा, ऍक्शन पण खूप चांगली करणार आहे हा मुलगा। ठीक आहे, आता मला हे कळलं की तू छान ऍक्टर आहेस, कारण तू इतकी चांगली ऍक्टिंग केलीस। पण ऍक्टिंग आणि व्यायाम पण करायला लागतो ना हिरोला। मग त्याचं काय करणार तू? कसं करणार व्यायाम? बॉडी कशी बनवणार? सकाळी उठून व्यायाम करायचा, स्कूलमध्ये व्यायाम करायचा। पण स्कूलमध्ये अभ्यास करायचा असतो ना, व्यायाम कोण करतं? पहिले प्रेयर करायची, व्यायाम करायचा आणि मग स्कूलमध्ये क्लासमध्ये जाऊन अभ्यास करायचा। मला सांग की तुझी आई डान्सर आहे, क्लासिकल डान्सर आहे, तर तू कधी तिच्याकडे शिकलायस का किंवा असं बघितलंयस का? तिच्या शाळेत गेलायस का? तिच्या क्लास? गेलाय शाळेत। मग काय केलंस तिच्या क्लासमध्ये जाऊन तू? तिथे बसतो आणि तो डान्स बघतो। आणि कसं करतात त्या सगळ्या जणी? आठवत नाहीये मला। पण मग तुला क्लासिकल आवडतं का बोर होतं? बोर होतं। थांब, तुझ्या आईला नावच सांगते मी तुझं।
पण तुला असा फनी रोल करायला आवडेल का सिरियस करायला? म्हणजे काय असतं, म्हणजे असं कॉमेडी करायला आवडेल का कसं आवडतं तुला? बॉक्सिंग करायला आवडतं. बॉक्सिंग करायचं नको, घाबरला वाटतं आम्हाला. नाही, मग बोर होते. बोर होत. हे जे काय मस्त पालुगत पकडलेलं आहे त्यांनी, बोर होत. तू फिरायला जातोस का? कुठे कुठे पण. कुठे पण म्हणजे कुठे कुठे गेला होतास आता सुट्टीमध्ये? बँकॉक आणि नाशिक. बँकॉक आणि नाशिक. वाव, तुला कुठे जास्त आवडलं, बँकॉकला की नाशिकला? नाशिक. आणि काय केलं? ओके, आणि काय केलंस तू नाशिक मध्ये? खूप माझ्या दादासोबत खेळलो, शॉपिंग केली. हा, आणि बँकॉकला? फक्त शूज घेतले. फक्त शूज घेतले? आणि मम्मी पप्पाने खूप सारी शॉपिंग केली. आणि मम्मीनी खूप शॉपिंग केली ना? आणि पप्पाने पण. पप्पानी पण? ऐकलं तुम्ही, बिचारा माझा ऋग्वेद तिथे बँकॉकला आईनी खूप शॉपिंग केली, पप्पानी पण केली, आणि याला फक्त शूज घेतले. त्यांना वा करू? हा, ओरडू मी त्यांना? हा, ओके. आम्ही आता ह्याच्या आई बाबांना ओरडणार आहोत. नमस्कार. नमस्कार. कसला ऍक्टर आहे हा? रोजची सवय झाली आम्हाला, आणि ऍक्टर म्हणजे त्याचं काय डायलॉग बाजी सगळं बघूनच आम्हाला आता वाटायला लागलंय आता की त्या वळणाकडेच चाललाय. त्यांनी मला मगाशी सांगितलं तुम्ही दोघांनी खूप शॉपिंग केलं म्हणून स्वतःसाठी. खरं आहे हे? हो, हे सगळं तो रिपोर्ट बाबांना देत असतो. एरवी मी पण काही त्याला घेऊन गेली आणि मी काही शॉपिंग केली तो संध्याकाळी बाबांना सांगणार की मम्माने आज हे घेतलेलं आहे, आणि मग मला नाही काही घेऊन दिलं हे पण सांगणार पुन्हा. आणि त्याचं सगळं लक्ष असतं मम्माने काय घेतलं, मम्मा तू अशी येणार आहे का ट्युशनला मला सोडायला, मग तू चांगला ड्रेस नाही घातलाय म्हणजे तुला सुट्टी आहे याचा अर्थ. असं हे पण खूप बारीक लक्ष असतं त्याचं फार, की मी पण तयार होऊन चालले म्हणजे मम्मा पण जाणार आहे आणि मी पण जाणार आहे, पण मी जर असंच नॉर्मल याच्यात गेली तर त्याचं म्हणणं आहे की तुला सुट्टी आहे तर मला का ट्युशनला सोडते. हो, म्हणजे हा थोडा चिकित्सक आहे का? हो हो, खूपच आहे, आणि सगळ्याच गोष्टीत आहे त्याचं तसं. आणि एकच गोष्टीची सगळं म्हणतात ना लांबण लावणार, एक डोक्यात जर काही असेल तर तो तेच बोलणार. आणि तेच म्हणजे असं एखादं गोष्ट जर त्याच्या डोक्यात असेल की मला हे पाहिजेच, किंवा आता जसं माझ्या म्हणजे त्याच्या मावशीने त्याच्या बर्थडेला एक मॅपिंगचं वाला गिफ्ट दिलेलं आहे, तर त्याच्यावरून त्याचं म्हणजे कसं आहे की त्याला जमलं नाही तर ते पण त्याला खूप आतून हे होतं की मला ही गोष्ट का नाही येते, तर तो गेम हो खूप डिस्टर्ब होतो, आणि मला येत नाही आणि मला करायचंच आहे असं पण. म्हणजे खूप जिद्दी पण आहे तो की ती गोष्ट आली पण पाहिजेच आणि ती करतोच. हो करतोच, नाही तर तू करून दाखव. आणि मग त्याच्यावरून पण फुल तांडव असतो त्याचा, मग राग काढणं. कधी कधी आमचं भांडण होतं त्याच्यामुळे, कारण त्याला असं असतं की तो एवढा त्रास देतो. म्हणजे मी ऑफिसमधून आलो की त्याला कॅरम खेळायचा असतो, आणि मी माझ्या ऑफिसमधून आलो की म्हणजे बाकीचे जेवण वगैरे त्याचं म्हणणं असतं पहिली कॅरम खेळा किंवा काहीतरी गेम खेळा, जोपर्यंत आणि त्याला आलं नाही की तो अजून जास्त त्रास देतो. मग त्याच्यामुळे आमची कधी कधी चिडचिड होते, पण चालतं. हीच मजा आहे, कारण आता ते लहान आहेत त्यामुळे ते आई बाबा करत असतात. एकदा मोठे झाले त्यांच्या विश्वात गेलं किंवा काही तसं ऍक्च्युली रुटीन तसं सेट असतं त्याचं. आणि मग म्हणजे असं असतं की यांना ऑफिस मधून आल्यावर त्यांना पण टीव्ही बघायचा असतो, न्यूज, आणि याला असं वाटतं की शी त्या भंगार न्यूज लावल्या आणि माझं चॅनल बंद केलं मम्मा पप्पांनी. मग लगेच मम्मा बघ ना, पप्पा काहीच बघू देत नाहीये मला. मग त्याच्यामुळे पण जरा दोघांची मग फायटिंग असतेच. तुम्ही कोणाची बाजू घेता? नाही, मी त्याची पण घेते आणि त्यांची पण, कारण कसं असतं की त्याचं पण शेड्यूल खूप पॅक आहे तसं बघायला गेलं तर, कारण मी पण माझ्या क्लासेसच्या हिशोबाने त्याला ऍडजस्ट करत असते. तर मलाही असं वाटतं की नाही आता आलेला वेळ त्याला पण थोडा कधी गिल्ट फिलिंग येतं का की अरे आपण त्याला पाहिजे तेवढा वेळ नाही देऊ शकत? म्हणजे इव्हन आय एम अ वर्किंग मॉम, सो आय कॅन रिलेट. कधी कधी वाटतं ऍक्च्युली तसं, किंवा कधी कधी खूप आपल्या कामाच्या याच्यामुळे चिडचिड झाली की तो राग त्याच्यावर पण कधीतरी निघून जातो, किंवा दोघांचं काही असलं कदाचित तर ते पण हायपरनेस त्याच्यावर होतो समटाईम असं होतं. आम्ही मॅक्झिमम त्याला म्हणजे वेळ द्यायचा प्रयत्न करतो आमच्या रुटीन मधून, जेवढं शक्य आहे आम्हाला तेवढं त्याच्याबरोबर आम्ही स्पेंड करतो टाइम. त्याचे बाबा ऑफिसच्या कामानिमित्त दुबईला गेले होते गेल्या 3 महिन्यापूर्वी, आणि त्या पिरियडमध्ये मी आणि ऋग्वेद दोन्ही पण आजारी पडलो होतो, आणि समहाऊ काही हेल्थ इश्यू आणि कारणांमुळे फॅमिली मेंबर्स पण येऊ नाही शकले. तर तो आणि मी म्हणजे आजारी असल्यामुळे
त्याचं मॅक्झिमम टाइम असं होतं की मम्मा मला जेवायला देते, कारण ती मला सांगते तुला औषधं घ्यायची आहे आणि तुझं ते जेवला नाहीस तर तुला झोप नाही येणार. पण त्याचं ते असताना त्याचं हे पण डोक्यात फिरत असतं सतत की तू मम्मा तू नाही जेवली का, पण तू जेवली नाही तर तुला पण रात्री झोप नाही येणार. आणि गेल्या आता 15 दिवसापूर्वी मी गाडीवरून पडले आणि मग म्हणजे मी खूप जास्तच जोरात पडली तर मला रडायला आलं. तर मग घरी आल्यानंतर मी बेडवर झोपली तर त्याला असं वाटलं की मम्मा एकदम झोपली, म्हणजे हिला खूपच जास्त काहीतरी झालंय. तो बेसिंगच्या नळ चालू करून पाणी आणणार, माझ्या हाताला लावणार, नंतर कापूस घेऊन तो ओला करणार, फ्रीज मध्ये ठेवणार, माझ्या डोळ्यांवर ठेवणार. असं म्हणजे त्याचं मन खूप हळवं पण आहे आणि खूपच म्हणजे असं पटकन त्याला जिव्हाळा. आणि प्रत्येकाशी शेअर करायचं असतं सगळं, असं वाटून येणार, पेन्सिल वाटून येणार, सगळं वाटून देणार आधी आणि मग मला विचारतो की मम्मा मी दिलं चालेल ना. म्हणलं मला आता दिलंय तर मागायचं नाही, शेअर करायचं. म्हणजे त्याला ती आतून एक भीती पण असते दानशूर आहे एकदम की मम्मा आपल्याला ओरडेल का, पण आपण तर आधीच देऊन आलेलो आहे. आणि त्याला जर कोणी गिफ्ट दिलं तर त्याला फार असतं की मी त्याला कधी गिफ्ट देईन, रिटर्न गिफ्ट. म्हणजे ते असंच नॉर्मल कोणी पण काही दिलं तरी त्याला फार असतं की मी पण काहीतरी दिलं पाहिजे. हे त्याच्या एक माइंड मध्ये सारखं फिरत असतं की त्याने कसं रॅप करून मला गिफ्ट दिलेलं आहे. आणि मग त्याला पण ते घरी येऊन तो प्रयत्न असतो की मम्मा हा पेपर दे, मी पण ते असं रॅप करतो. आणि माझा बहिणीचा मुलगा, त्याच्या मावशीचा मुलगा सम्यक आहे, त्याने त्याला काही दिलं, हा माझा भाऊ आहे, माझा भाऊ, मी माझ्या भावासाठी काहीतरी देणार. असं ते त्याला मनाने खूप खूप चांगला आहे. आणि त्याला गिफ्ट द्यायला आवडतं आणि घ्यायला पण आवडतं. सो मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय, पण त्यासाठी आई बाबांना एक छोटासा गेम खेळायला लागेल. ओके, साधे जनरल नॉलेज, सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारेन. ज्याला उत्तर येत आहे त्याने पटकन सांगायचं आणि जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवायचे. आणि तुम्ही याला जिंकून देणार आहात संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. कूल, नक्की. ओके, लवकर लवकर सांगा हा. आणि मी ऑप्शन्स पण देते. ओके. भारतात जनगणना दर डॅश वर्षांनी होते? 4, 5, 10, 12. 10. युअर राईट. तुक्का झाला का? कधीतरी वाचल्यासारखं आहे पण म्हणून बघूया. ओके, 1-0. याच्यापैकी कोणता प्राणी अंड देत नाही? साप, शहामृग, देवमासा, कासव. कासव. देवमासा. 2-1. नाही 2-1 ना का 0 आहे? 0. 2-0. भारतातील साक्षरतेबाबत सर्वात अग्रेसर असणारे राज्य कोणते? केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक. केरळ. येस. 1-2. आता ह्याच्यावर ठरेल की कोण जिंकणार आहे, कारण आईचे 2 पॉइंट्स आहेत, बाबांचा 1 आहे. सो बाबा कम ऑन. दादासाहेब फाळके चित्रनगरी कुठे आहे? मुंबई, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद. नाशिक. कोल्हापूर. दोघांचेही चुकलंय. मुंबईत आहे. मुंबई. फिल्म सिटी ऐकला असेल असो. पण आता स्कोर आहे 2-1, त्यामुळे आई जिंकली आहे. तुम्ही जिंकला आहात तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. नमस्कार. फार मजा आली आहे बरं का. आणि याची ऑटोग्राफ वगैरे आत्ताच घेऊन ठेवा. मोठा हिरो होणार आहे तो, मग नंतर भेटणार नाही तुम्हाला. हो की नाही? हो म्हणतोय. मुरे काका तुम्ही सांगा कसा आहे आमचा ऋग्वेद? अरे ऋग्वेद फार दस्तीखोर आहे आमचा. याच्यामध्ये सोसायटीमध्ये बगीचा आहे, खूप बॅट बॉल खेळतो आणि शाळेला पण वेळेवर जातो. शाळेची फार आवड आहे त्याला आणि फारच आई वडिलांचा तो खूपच लाडका आहे. आणि तुमचा पण. तुम्ही बोला मॅडम. मी यांची शेजारीच आहे, त्यामुळे मला त्याला मी लहानपणापासून बघते, फार एनर्जेटिक आहे. जेव्हा तो झोपतो तेव्हाच तो शांत असतो. म्हणजे बिलकुल एनर्जेटिक, म्हणजे फुल टूस मजा करून घेतो आणि सगळ्यांना आनंदी ठेवतो तो. येस, बोला. ऋग्वेदचं सांगायचं म्हणजे एखादी गोष्ट सांगितली की तो कधी विसरत नाही. आणि जेव्हा केव्हा मी परगावी जातो तेव्हा तो आल्यानंतर नक्की हे विचारतो की काका माझ्यासाठी काय गिफ्ट आणलंय. आणि हमखास जेव्हापासून मी 2014 पासून इथं राहायला आलो तेव्हापासून हमखास वाढदिवसाच्या नंतर तो म्हणतो काका मला काय गिफ्ट देणार. सो रीनात आहे. ऋग्वेद आणि हे दोघं जणही ट्युशनला बरोबर जातात, पण दोघंही जण एकमेकांच्या घरी जायला आणि खेळायला खूप आतुर असतात आणि खूप मस्ती करतात.
थँक्यू सो मच. आपली काही पारंपरिक शब्दकोडी आहे, तर ती मी तुम्हाला विचारेन. एखाद्या गोष्टीचं वर्णन असेल तर ती गोष्ट कुठली ते तुम्ही ओळखायचं. ठीक आहे? हा, आई बाबांनी पण ह्याच्यात सहभागी व्हायचंय. ओके. आभाळात उडतो पण पक्षी नाही, लांब लचक शेपूट पण वाघ नाही, वेगवेगळे आकार निरनिराळे रंग, मला उडवताना लहान थोर होतात दंग. पतंग. बाबांनी पहिल्या ओळीत पण ते माहिती होतं. नेक्स्ट. घरात येते लपून छपून, दूध पिते डोळे झाकून, उंदीर मामा हवा फराळाला, वाघाची मावशी म्हणतात तिला. इतकं सोपं होतं, ह्याला पण आलं. ओके. नेक्स्ट. एका महालात 32 खोल्या, त्यात राहते एकच राणी. एका महालात 32 खोल्या, त्यात राहते एकच राणी, सारखं सारखं मागते पाणी, ओळखा कोण? तोंड. बरोबर. तोंडात काय? फार सोपी आहेत का? मला वाटतं. हो का? आम्ही सर्व हुशार आहे तिकडे. बाबा क्या बात आहे. हिरव्या राणी पानोपानी, हिरव्या राणी पानोपानी, मध्ये कोण बसलाय राजा की राणी, काटेदार अंग डोक्यावर तुरा, हळूच जरा सांभाळून धरा, हिरवं पिवळं ठिपक्यांचं रूप, या रस तुम्हाला आवडतो खूप. अननस. आज म्हणजे ठरवलंय बॅटिंगच करायची. भारतीय संस्कृतीचे प्रतीक, चिखलात राहून अलिप्त, सूर्योदयाला उमलते, सूर्यास्ताला मिटून जाते, सहस्त्र दलांची. ओ, पुढच्या 2 ओळी सांगू का काय होत्या? सहस्त्र दलांची ही आरास छान, राष्ट्रीय फूल असा मान. कमाल, यू आर राईट. खूप छान. अरे तुम्ही एकदम एक्सपर्ट आहात. तुमच्यासाठी आता काहीतरी इंटरेस्टिंग गेम शोधून काढायला पाहिजे. खेळणार गेम? हा, तयार आहात तुम्ही? आई बाबा तुम्ही दोघांनी ह्याच्यासाठी एक गेम खेळायचा आहे आणि तुम्ही याला जिंकून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. तर आपण खेळणार आहोत एक इंटरेस्टिंग गेम. अगदी सोपा गेम आहे. नीट लक्ष देऊन खेळलात तर जास्तीत जास्त स्कोअर होऊ शकतो. बॉल्स आहेत समोर आणि ग्लासेस आहेत, तर तुम्हाला त्या ग्लासमध्ये बॉल टाकायचा आहे. किती सोपा गेम आहे, हो की नाही? हा, तुला काय वाटतं कोण जिंकणार, आई की बाबा? आई. आई बेस्ट ऑफ लक. तुला याचा सपोर्ट आहे. ओके. यासाठी तुम्हाला मिळतील 2 मिनिटं. ओके. आणि तुम्ही याला जिंकून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. सुरुवात करूया? हो, करूया. Your time starts now. Oh, very good, Baba, very good. Okay. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आईचा स्कोर आहे 1 आणि बाबांचा स्कोर आहे 3. आणि बाबांनी तुला जिंकून दिली आहे झी युवा तर्फे आकर्षक भेटवस्तू. आज सगळेच स्पोर्टिंग स्पिरिट मध्ये होते. गप्पा मारायला, गेम खेळायला खूप मजा आली. तुम्हाला सुद्धा हे सगळं करायचंय? मग आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.